हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। आरडी फाउंडेशनच्या माध्यमातून आपल्या महाराष्ट्रातले आपल्या जिल्ह्यातले ज्येष्ठ नेते रणजित बाबू देशमुख यांच्या 80व्या अमृत महोत्सवी अशा वाढदिवसाच्या निमित्ताने रणजित बाबू देशमुख ग्राम विकास पुरस्कार या पुरस्कारांच्या आयोजन सोहळ्याच्या निमित्ताने मंचावर उपस्थित राज्याचे महसूल मंत्री आणि आपले पालकमंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे, राज्याचे ग्रामविकास मंत्री श्री जयकुमार गोरे, आजचे सत्कार मूर्ती आणि या राज्यातले कणखर नेतृत्व म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते माननीय श्री रणजित बाबू देशमुख, श्रीमती रूपाताई देशमुख, डॉक्टर आशिष देशमुख, श्री अनिल बाबू देशमुख, अशोकरावजी धोटे, सुनीताताई गावंडे, संध्याताई गोतमारे, सीओ झडपी विनायक महामुनी, या ठिकाणी उपस्थित समोर बसलेले सर्व मान्यवर, संपूर्ण देशमुख कुटुंब आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की आपण सगळे लोक माननीय रणजित बाबूंच्या 80व्या जन्मदिवसाच्या निमित्ताने या ठिकाणी एकत्रित आलो आहोत। खरं म्हणजे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की माननीय रणजित बाबूंनी महाराष्ट्रामध्ये, विदर्भामध्ये आणि या नागपूर जिल्ह्यामध्ये एक आगळीवेगळी अशी आपली प्रतिमा तयार केली। खरं तर एक युवा नेते म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात करत अत्यंत धडाडीनं वेगवेगळ्या पदांवर काम करत असताना प्रत्येक ठिकाणी आपला ठसा उमटवण्याचं काम हे रणजित बाबूंनी केलं आणि म्हणूनच त्यांना महाराष्ट्रामध्ये एक उत्तम प्रशासक म्हणून ओळखलं जातं। ज्या ज्यावेळी महत्त्वाच्या पदांवर त्यांनी काम केलं त्यावेळी प्रशासनावरची त्यांची पकड, त्यांची निर्णय क्षमता, निर्णय घेण्याची धडाडी, त्यांचा धाडसीपणा, या सगळ्या गोष्टी नेहमी चर्चेत राहिल्या आणि म्हणूनच एक अतिशय प्रगल्भ अशा प्रकारचं नेतृत्व म्हणून रणजित बाबूंकडे आपण पाहू शकतो। ग्रामविकास मंत्री म्हणून त्यांनी अनेक मोठी कामं केली, पण सगळ्यात महत्त्वाचं जर त्यात काही असेल तर ज्यावेळी 73वी आणि 74वी घटनादुरुस्ती झाली आणि त्या घटनादुरुस्तीच्या माध्यमातून 73व्या घटनादुरुस्तीत आपल्याला कल्पना आहे की खूप मोठ्या प्रमाणात जिल्हा परिषदांना अधिकार मिळाले, जिल्हा परिषदेमध्ये महिलांचं आरक्षण पहिल्यांदा आलं। त्या घटनादुरुस्तीचा कायदा या महाराष्ट्रामध्ये मांडण्याचं काम हे माननीय रणजित बाबूंनी केलं आणि महाराष्ट्रामध्ये ही एक सुरुवात आमच्या जिल्हा परिषदांना अधिक अधिकार देणं आणि विशेषतः महिलांचं प्रतिनिधित्व हे जिल्हा परिषदेमध्ये वाढवणं या संदर्भात त्यांचं कार्य हे निश्चितपणे आपण लक्षात ठेवू। अर्थातच त्या काळामध्ये ग्रामविकास मंत्री म्हणून जलसंधारणाचं कार्य असेल, ग्रामविकास मंत्री म्हणून ग्रामीण भागातल्या विविध योजना असतील, या सगळ्या गोष्टींमध्ये एक सुसूत्रता आणि एक शिस्तबद्धपणा आणण्याचं काम हे रणजित बाबूंनी केलं आणि मला असं वाटतं की निश्चितपणे हे जे सगळं कार्य आपण त्यांचं पाहतो, हे सगळं कार्य करत असताना जसं मगाशी आपण बघितलं की शिस्त हा त्यांचा स्थायीभाव राहिलेला आहे। कुठली गोष्ट उत्तम झाली पाहिजे, गुणात्मक झाली पाहिजे, अशा पद्धतीचा आग्रह हा रणजित बाबूंचा नेहमीच राहिला आहे। आणि एकूणच आपण जर त्यांची राजकीय कारकीर्द बघितली तर कधीही राजकीय फायदा किंवा नुकसान याचा विचार न करता धडाडीने निर्णय घेणारे अशा प्रकारचे नेते म्हणून आपण त्यांच्याकडे पाहू शकतो। त्यांचा विदर्भाच्या प्रश्नावर त्यांची जी प्रतिबद्धता होती त्यामुळे त्यांना अडचणीचा सामना देखील करावा लागला। मग मंत्री असताना देखील त्यांची अडचण त्या प्रसंगी झाली किंवा 2004 साली ज्यावेळेस ते आणि मी पश्चिम नागपूरमध्ये एकमेकांसमोर निवडणुकीला उभं होतो
त्यावेळी काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये विदर्भाचा विषय आला नाही म्हणून त्यांनी आपलं निवडणूक कार्यालयच बंद करून टाकलं. आणि मला असं वाटतं की अशा पद्धतीनं निवडणुकीतही कुठल्याही परिणामाची चिंता न करता आणि जे ठरवलं आहे ते होत नसेल तर मी त्याच्या विरुद्ध उभा राहीन, अशा पद्धतीचं त्यांचं एक आपण त्यांचं चरित्र आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. आणि म्हणूनच वेगवेगळ्या क्षेत्रात त्यांनी केलेलं कार्य असेल, शिक्षणाचं क्षेत्र, सहकाराचं क्षेत्र, ग्रामविकासाचं क्षेत्र, जलसंधारणाचं क्षेत्र, प्रत्येक क्षेत्रामध्ये त्या त्या काळी त्यांनी केलेलं कार्य हे तेव्हाचं पथदर्शी कार्य ठरलेलं आहे. आणि म्हणूनच मला असं वाटतं की आजचा जो सत्कार आहे हा या जिल्ह्यांनी तयार केलेलं एक अतिशय परिपक्व उत्तुंग अशा प्रकारचं जे नेतृत्व आहे त्या नेतृत्वाचा सत्कार आपण केला आहे. पण मला त्याहीपेक्षा या गोष्टीचा आनंद आहे की आशिष बाबू देशमुख आणि आमचे सर्व जे काही माजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आहेत या सगळ्यांनी मिळून ही जी संकल्पना मांडली की रणजित बाबूंचा वाढदिवस कसा साजरा करायचा, तर त्यांनी केलेलं जे कार्य आहे त्या कार्याचं प्रतिबिंब हे जिथे उमटत असेल त्या गोष्टीचा सत्कार करणं हाच रणजित बाबूंचा सत्कार ठरेल. आणि म्हणून 9 वेगवेगळ्या ज्या काही संस्था आहेत, ग्रामपंचायती आहेत, शाळा आहे, आपले त्या ठिकाणी आरोग्य केंद्र आहे, अशा विविध लोकांचा आणि संस्थांचा सत्कार हा या ठिकाणी झाला. आणि हे करत असताना मला असं वाटतं की लोकसहभाग ही एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये. मगाशी विनायक महामुनींनी सांगितलं की लोकसहभागाचं एक मोठं प्रेशर हे ग्रामीण भागावर असतं. पण मला असं वाटतं की राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेमध्ये सगळ्यात मोठा मंत्र जर काही दिला असेल तर तो लोकसहभागाचा मंत्र आहे की ज्या माध्यमातून एक गाव कसं बदलू शकतं. आणि निश्चितपणे आपल्या सगळ्यांना कल्पना आहे, आज जर आपण केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या योजना बघितल्या आणि एखाद्या गावाने ठरवलं की माझं गाव पूर्णपणे परिवर्तित करायचं आहे, लोक एकत्रित आले तर निधीची कुठलीही कमतरता नाही. इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आहेत, या योजनांचं कॉन्व्हर्जन्स केलं तर गाव हे पूर्णपणे बदलू शकतं. आता नुकतंच आमच्या जयकुमार गोरेजींनी जे एक अभियान या ठिकाणी हातामध्ये घेतलं, हे अभियानही असंच होतं की ज्यामध्ये कॉन्व्हर्जन्स करून गावांना प्रेरित करून त्या गावांमध्ये एक मोठं परिवर्तन झालं पाहिजे. आज मला असं वाटतं की त्यातनं अनेक गावं ही आपल्या पायावर उभी राहिली. गावांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे जी काही कामं आहेत, स्वच्छतेची असतील, जलसंधारणाची असतील, त्या ठिकाणी शेतीची असतील, अशी अनेक कामं ही झालेली आपण त्या ठिकाणी बघितली. आणि ज्याचा मगाशी उल्लेख झाला की जलयुक्त शिवारसारखी योजना, ही योजना यशस्वी होण्याचं कारण काय आहे, तर या योजनेचा सगळ्यात मोठा जो काही गाभा होता तो लोकसहभाग होता. आणि या योजनेमध्ये 700 कोटीपेक्षा जास्त निधी हा लोकसहभागातून प्राप्त झाला. आणि लोकांनी पैसाही दिला, लोकांनी श्रमही केले आणि त्यातनं अनेक गावं ही पाणीदार झाली, अनेक गावातला दुष्काळ आपण दूर करू शकलो. आणि म्हणूनच मला असं वाटतं की आज ज्यावेळेस आपण बघितलं या ठिकाणी वेगवेगळ्या ज्या गावांचा आपण सत्कार केला, त्यात उमरी भरतापूर या ग्रामपंचायतीने लोकसहभागाचा आदर्श प्रस्थापित केला. किसापूर गावाने सांडपाणी घनकचऱ्यात काम केलं, ओल्या कचऱ्याचं रूपांतर खतांमध्ये केलं. तरोडी गावामध्ये त्या ठिकाणी आरतीताईंच्या माध्यमातून वृक्ष लागवड असेल, सौर ऊर्जा असेल, जलसंधारण याचं अतिशय चांगलं काम झालं. विरली गावामध्ये त्या ठिकाणी एकही गुन्हा 3 वर्षात घडला नाही, त्यामुळे एक सलोख्याचं वातावरण त्या ठिकाणी तयार झालं. आष्टीकला गावाने महिला बचत गटाचं उत्तम काम केलं आणि लखपती दीदीमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात आमच्या सगळ्या ज्या बहिणी आहेत त्यांना लखपती दीदीमध्ये परिवर्तित करण्याचं काम हे या गावामध्ये झालं. धानला असेल किंवा इतर सगळी जी गावं असतील ज्यांनी अतिशय आदर्श काम या ठिकाणी केलं, यातल्या कुठल्याही गावाला काही खूप वेगळं करण्याची आवश्यकता नव्हती, तर जे आहे ते योग्य प्रकारे करण्याची आवश्यकता होती, योजना योग्य प्रकारे राबवण्याची आवश्यकता होती. आणि काही ठिकाणी अर्थातच CSRच्या माध्यमातून देखील मगाशी आपण JSWचाही सत्कार केला,
तर अशा प्रकारचे जे CSR डोनर्स आहेत त्यांचीही थोडीशी मदत घेऊन आणि गावं ही उत्तम होत आहेत हे बघून मला अतिशय आनंद झाला. आता आपल्याला कल्पना आहे की केंद्र सरकारने जी रामजी सारखी योजना सुरू केली आहे. जी रामजी योजनेमध्ये जलसंधारणावर खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी एक प्रकारे भर देण्यात आलेला आहे. या ठिकाणी गिरीश भाऊ आहेत. मागच्या काळामध्ये वनराई बंधारे असतील किंवा आताच्या काळामध्ये जलतारा स्ट्रक्चर्स असतील, हे स्ट्रक्चर्स असे आहेत की जे अक्षरशः जो पूर्णपणे ड्राय झोन आहे या ड्राय झोनला देखील त्या ठिकाणी पाणीयुक्त जलयुक्त करण्याचं काम या स्ट्रक्चर्सच्या माध्यमातून आपण करू शकतो. आज सर्वाधिक आवश्यकता ही आहे की पडणारा जो पावसाचा थेंब थेंब आहे हा जमिनीमध्ये गेला पाहिजे. या दृष्टीनं आपण जर सायंटिफिक पद्धतीनं विविध प्रकारचे स्ट्रक्चर तयार केले तर कुठल्याच गावामध्ये त्या ठिकाणी दुष्काळ होऊ शकत नाही. आपण बघितलं जलयुक्त शिवारनंतर ज्या ठिकाणी एक पीक होत होतं, खरीपाच्या पिकाची गावं ही रबीवरही गेली आणि उन्हाळी पिकावरही गेली. अशा पद्धतीनं 3-3 पिकं ही गावं घ्यायला लागली आहेत. म्हणून मला असं वाटतं की आज आपल्याही जिल्ह्यामध्ये आपण नागपूर जिल्ह्याचा विचार केला तर काही भागामध्ये आपल्याकडे डार्क झोन तयार झाला आहे. त्या ठिकाणी आपण पुनर्भरणाची कामं कशी करू शकू. आज जवळपास जी रामजीमध्ये जिथे डार्क झोन आहे तिथे 65% पैसा हा आपल्याला जलसंधारणावर खर्च करता येतो. त्यामुळे मला हा अनुभव आहे, मी अनेक ठिकाणी बघितला आहे की जलसंधारणाच्या कामाने एका वर्षामध्ये त्या ठिकाणी पाण्याची पातळी वर येते. बोर असेल, विहीर असेल, याचं पाणी वर येत असतं. या सगळ्या गोष्टी आपण जर ठरवल्या तर त्यातनं एक मोठं परिवर्तन होऊ शकतं. मागच्या काळामध्ये आपण सातनवरीला त्या ठिकाणी देशातलं पहिलं डिजिटल गाव किंवा ज्याला स्मार्ट विलेज म्हणतो ते आपण तयार केलं. इंटरनेट ऑफ थिंग्सच्या माध्यमातून त्या ठिकाणी वेदर ॲडवायझरी असेल, क्रॉप ॲडवायझरी असेल, त्या ठिकाणी जी काही सिंचनाची व्यवस्था आपण उभी केली तीचं ऑटोमेशन असेल, अशा सगळ्या गोष्टी आपण त्या ठिकाणी केलेल्या आहेत. आणि आज आपल्याला कल्पना आहे की याची आवश्यकता देखील आहे की शेतीच्या क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त प्रेडिक्टिबिलिटी आणणं, ऑटोमेशन करणं. आज मला सांगताना आनंद वाटतो की ज्यावेळी मोठ्या प्रमाणात कृत्रिम बुद्धिमत्ता आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर सुरू झाला त्यावेळी महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे की ज्यांनी शेतीच्या क्षेत्रामध्ये महाविस्तार AI या नावानं आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग सुरू केला. आणि आता जर आपण महाराष्ट्र सरकारच्या महाविस्तार ॲपवर गेलात तर शेतीच्या संदर्भात सगळ्या प्रकारची माहिती आणि सगळ्या प्रकारचे इंटरव्हेन्शन्स त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. त्या ठिकाणी जो काही पिकांच्या संदर्भातला सल्ला आहे, क्रॉप ॲडवायझरी आहे, पेस्ट कंट्रोल आहे, त्या ठिकाणी आपण ही देखील व्यवस्था केली आहे की आता त्याच्यावरनं नुसता एक फोटो जरी काढला तरी देखील त्या स्टेजला जे काही पीक आहे त्या पिकावर कुठल्या प्रकारचा त्या ठिकाणी पेस्ट येऊ शकतो, कुठल्या प्रकारचं कीड त्या ठिकाणी येऊ शकते, त्या कीड नियंत्रणाकरता नेमकं काय केलं पाहिजे, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग करून त्या क्षणी त्या शेतकऱ्याला आपण ती माहिती देतो. ही माहिती मराठी, हिंदी, इंग्रजी एवढंच नाही तर आदिवासी भिली भाषेतही आणि पुढच्या काळात महाराष्ट्रात बोलल्या जाणाऱ्या सगळ्या बोलीभाषांमध्ये देखील ही सगळी माहिती आपण देणार आहोत. ज्याला टाईप करता येत नाही त्यांनी नुसतं त्या ठिकाणी प्रश्न विचारला तरी त्याच्या प्रश्नाची उत्तरं त्या ठिकाणी मिळतात. कुठल्याही प्रकारची माहिती ही शेतकऱ्याला कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून त्या ठिकाणी आपण देतो. त्याकरता AI एजंट्स आपण तयार केलेले आहेत. त्यामुळे कितीही शेतकऱ्यांनी एका वेळी याचा उपयोग केला त्यांना वेदर ॲडवायझरी मिळते. वेदर ॲडवायझरीच्या माध्यमातून काय पीक घेतलं पाहिजे हे देखील सांगितलं जातं. एकात्मिक कीड व्यवस्थापनाकरता काय केलं पाहिजे हे देखील सांगितलं जातं. मला असं वाटतं की एकीकडे आपण मोठ्या प्रमाणात हे डिजिटायझेशन करतो आहोत आणि शेतकऱ्यांना त्यांचा मित्र हा त्यांच्यासोबत नुसत्या मोबाईलवर आपण उपलब्ध करून देतो. त्याच्यासोबत पुढच्या काळामध्ये वेगवेगळ्या बाजार समित्यांचा लिंकेज त्याच्यामध्ये आहे. भाव त्यांना त्या ठिकाणी ठरवता येतात, भाव त्या ठिकाणी पाहता येतात. अशा सगळ्या पद्धतीनं एंड टू एंड कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर आपण त्यात सुरू केला आहे. आणि मला सांगताना आनंद वाटतो की महाराष्ट्रामध्ये 50 लाख शेतकरी आता या महाविस्तार ॲपवर त्या ठिकाणी आलेले आहेत. आणि महाराष्ट्राने तयार केलेला महाविस्तार ॲप पाहिल्यानंतर आता केंद्र सरकारने घोषणा केली आहे
की संपूर्ण भारतातल्या शेतकऱ्यांकरता आम्ही भारत विस्तार ॲप तयार करू. महाविस्तार ॲप आपला जो आपण तयार केलेला आहे आता संपूर्ण भारतामध्ये चाललेला आहे. त्यामुळे वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये तंत्रज्ञान कसं आणता येईल, ग्रामविकासामध्ये वेगवेगळे पॅटर्न कसे आणता येतील, अशा प्रकारचा प्रयत्न आपला चालला आहे. स्मार्ट शाळा असतील, स्मार्ट अंगणवाडी असेल, स्मार्ट PHCs असतील, अशा प्रकारच्या अनेक योजना तयार करून लोकांना त्या ठिकाणी दर्जेदार अशा प्रकारच्या सरकारी व्यवस्था मिळायला पाहिजे असा प्रयत्न आपण करतो. आणि मला विश्वास आहे की ज्यावेळी वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्या स्थानिक स्वराज्य संस्था आणि पंचायत राज संस्था अशा प्रकारच्या प्रयत्नांमध्ये सहभागी होतात त्यावेळी हे परिवर्तन अत्यंत वेगानं होतं. लोकसहभागाचा सगळ्यात मोठा फायदा आहे की लोकसहभागामध्ये ओनरशिप तयार होते, लोकसहभागामध्ये पारदर्शिता येते. कोणीतरी करून टाकलाय, हे माझं नाही आहे, हे सरकारी आहे, अशा भावनेच्या ऐवजी हे आपल्याकरता केलंय, हे आपण केलंय, हे आपल्याला वापरायचं आहे, अशा पद्धतीची भावना जर तयार झाली तर निश्चितपणे मला असं वाटतं की झालेल्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टींचा वापरही उत्तमपणे होतो आणि लोकांमध्ये एक परिवर्तनाची भावना तयार होते. आता अनेक निर्णय आपण घेतलेले आहेत. विशेषतः आपले जे काही 1000 लोकवस्तीपेक्षा जास्त लोकवस्तीची जी गावं आहेत या गावांना 3 टप्प्यांमध्ये आम्ही कॉन्क्रीटच्या रोडनी जोडतो. त्या गावांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे आपण आता पुढच्या काळामध्ये घनकचऱ्याकरता वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीचा उपयोग करून घनकचऱ्याचा नीट त्या ठिकाणी निचरा झाला पाहिजे. त्या कचऱ्याला वेल्थमध्ये आपल्याला कसं परिवर्तित करता येईल, तिथलं सांडपाणी जे आहे त्या सांडपाण्यावर आपल्याला प्रक्रिया कशी करता येईल, अशा अनेक गोष्टी आपण हातामध्ये घेतलेल्या आहेत. आणि ग्रामविकास आणि ग्रामपरिवर्तन अशा प्रकारचं जे ध्येय देशाच्या प्रधानमंत्र्यांनी या ठिकाणी हातामध्ये घेतलं आहे ते ध्येय पूर्ण करण्याचा प्रयत्न महाराष्ट्रामध्ये आपण करतो. आणि म्हणून मला अतिशय आनंद आहे की अशाच प्रकारच्या ध्येयाने प्रेरित होऊन ज्याने ग्रामविकासामध्ये अतिशय उत्तम काम केलं आहे त्या रणजित बाबूंच्या या 80व्या वाढदिवसाच्या निमित्ताने आशिष बाबू, तुम्ही आणि या संपूर्ण समितीने ग्रामविकासात उत्तम काम करणाऱ्या या सगळ्यांचा सत्कार केला. मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. याहीपेक्षा चांगलं काम त्यांनी केलं पाहिजे. आणि ग्रामविकासाचं कार्य एकदा केलं म्हणजे पूर्ण होत नाही, त्यात सातत्य महत्वाचं आहे. ते सातत्य आपण टिकवावं. आपल्या सगळ्यांच्या वतीनं माननीय रणजित बाबूंचं अभिष्टचिंतन करतो. त्यांना उत्तम आरोग्य मिळावं, त्यांना दीर्घ आयुष्य मिळावं आणि अशाच प्रकारे त्यांचा 100वा वाढदिवस देखील साजरा करण्याची संधी आपल्याला मिळावी. केवळ जाता जाता आशिष बाबूंना एवढंच एक विनंती करू इच्छितो की त्यांच्या 75व्या वाढदिवसाला तुम्ही मुख्यमंत्री सहायता निधीला 75 लाख रुपये दिले होते. आता ते 80 वर्षाचे झाले आहेत, याची आठवण तुम्हाला करून देऊन पुन्हा एकदा त्यांना शुभेच्छा देऊन मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद.